हळूहळू येते ती. नवरे गेले म्हणून बसले. नाही 4 रुपये द्या. मला जी जाताना देतो ना, जाताना देतो. हां दादा चल बाबा डोळे दिले. दे एक बँड तिथे ना जड चला ते लावून दे तिकडे. जास्तीत जास्त शेअर करा. बाळाप्पा मठ अक्कलकोट येथे आलो आहोत आम्ही. लाईव्ह दर्शन आहे, परमिशन घेतलेली आहे पूर्णपणे. फक्त तुम्ही शेअर करत राहा पुढे. इकडे स्वामींच्या पादुका उमटलेल्या आहेत खाली. सर्व माहिती आता देणार आहेत आतमध्ये व्यवस्थित. बरं झाड आहे. शेअर करत राहा, शेअर करत राहा पुढे. श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ, श्री बाळाप्पा मठ गुरु मंदिर अक्कलकोट इथे आम्ही आहोत. कालपासून लाईव्ह करतोय जिथे तिथे प्रयत्न. अजून बरेच ठिकाणी आम्ही जाणार आहोत बघायला. आता बाळाप्पा मठ आहे, नंतर स्वामी सोळप्पांचं घर आहे तिथे सुद्धा जाणून लाईव्ह करणार आहोत. प्रतीक म्हणून तो स्तंभ त्याचं हे प्रतीक आहे, हे लक्षात येणार. तर माहिती आहे थोडी लाईव्ह देतो की श्री स्वामी समर्थ हो माहिती. स्वामींच्या दर्शनासाठी सगळेजण आपण अक्कलकोटला आलेलो असतो. अक्कलकोटमधले स्वामी महाराजांचे सर वरती घ्या की इथलं खालचं घेऊ नका. नाही ते नाही लाईव्ह. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आपण सगळेजण अक्कलकोटला आलेलो असतो. अक्कलकोटमधले स्वामी महाराजांचे विशेष असे 2 भक्त होते. एक म्हणजे बाळप्पा महाराज, दुसरे म्हणजे चोळप्पा महाराज. इथे चोळप्पा महाराजांचं मठ आहे, तिथे स्वामींची स्वतःची समाधी आहे. आणि स्वामींना जेव्हा असं लक्षात आलं की आता त्यांची समाधीची वेळ जवळ आलेली आहे, तेव्हा त्यांचे अत्यंत लाडके शिष्य बाळप्पा त्यांना स्वामींनी जवळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आता तुझं मी करणार आहे. थोडक्यात स्वामींना असं सांगायचं होतं की त्यांचा उत्तराधिकारी ते बाळप्पांना नेमणार आहेत. एवढंच म्हणून स्वामी थांबले नाही. स्वामींच्या खाजगी वापरातल्या काही वस्तू होत्या, त्यांचा दंड होता, त्यांची छाटी होती, रुद्राक्षाचा कंठमणी होता, बोटात घालायची श्री स्वामी समर्थ लिहिलेली अंगठी होती आणि त्यांच्या चिन्मय पादुका. या सगळ्या गोष्टी स्वामींनी बाळप्पाच्या हवाली केल्या आणि त्यांना अशी आज्ञा दिली की स्वतंत्र मठ बांध, येणाऱ्या जाणाऱ्याला भाजी भाकरी दे, म्हणजेच अन्नदान कर. आणि यावत चंद्र दिवा करो, म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत स्वामी भक्तीचं हे कार्य असंच निरंतर पुढे चालू ठेवा. स्वामींच्या आज्ञेने बाळप्पांनी जो मठ बांधला तो हा मठ आहे. 1901 साली हा मठ बांधला गेला होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वामींचे उत्तराधिकारी हे बाळप्पा महाराज ठरले आणि बाळप्पा महाराजांनंतर जे गुरुगादीवर बसले ते होते गुरु गंगाधर महाराज. बाळप्पा महाराज आणि गंगाधर महाराज या दोघांच्याही समाधी
आपण इथे गुरुमंदिरमध्ये बघू शकता. गुरुमंदिराला बाळप्पा महाराज मठ, गुरुमंदिर आणि चिन्मय पादुका मठ अशा 3 वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. आपण बाळप्पा महाराजांची समाधी बघितली असेल, त्याच्यावरती स्वामींची एका कोनाड्यात छोटी मूर्ती आहे. त्याच्या खाली ज्या पादुका आपल्याला दिसतात त्या चिन्मय पादुका ज्या स्वामींनी बाळप्पांना दिलेल्या आहेत. इथला अन्नदानाचं महत्त्व असं आहे की हे इथलं अन्नदान हे स्वामींनी स्वतः त्यांच्या आज्ञेने सुरू केलेलं होतं. त्यामुळे या अन्नदानाला एक वेगळं महत्त्व आहे. बाळप्पा महाराज आणि गंगाधर महाराज या दोघांनंतर ते तिसरे किंवा मूळ स्वामीनंतर ते चौथे महापुरुष परम सद्गुरू श्री गजानन महाराज हे 1983-84 पर्यंत त्यांचा मुक्काम इथे गुरुमंदिरामध्ये असायचा. आणि इथून पुढे त्यांनी शिवपुरी नावाचा आश्रम स्थापन केलं. तिथला आणि इथला मुख्य संदेश जर तुम्ही म्हणाल तर तो अग्निहोत्र हा आहे. शॉर्ट सांगतो. धन्यवाद. या खोलीतलं आतलं शूटिंग करायचं गजानन महाराजांची खोली म्हणजे हे दोघांनंतर ते तिसरे महाराज ते आहे. ओके, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हे सहसा कोणाला पाहायला भेटत नाही. हे आपण ट्रस्टकडनं परमिशन घेऊन त्यांना हे दाखवायला सांगितलं, म्हणून त्यांनी आपल्याला उघडून दिलेलं आहे. बघून घ्या तुम्ही. भाग्य आपलं खरोखरच चांगलं आहे. त्यांनी परमिशन दिली, त्यांनी माहिती स्वतःहून दिली आपल्याला सर्व गोष्टींची. फक्त तुम्ही शेअर करत राहा. आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत राहतो. फक्त शेअर करा. अजून बरेच देवस्थान आपल्याला पाहायचे आहेत. तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवायचा प्रयत्न आम्ही करतोय. फक्त तुम्ही शेअर करत जावा व्हिडिओ, बाकी काही नाही. गणपती बाप्पा बघा, एवढी सुंदर मूर्ती आहे. गणपती मूषक, सप्तश्लोकी, आता आपण आलो आहोत मठात स्वामींच्या बाळप्पांच्या. मला आधी बाळप्पांचं दर्शन करू, मग पुढे सुरुवात करू आपण. हा वाडा आहे. अक्षय भाऊ शेअर करा, तुम्ही जुने सदस्य आहात आमचे. वाडा आहे, पूर्ण लाकडी वाडा आहे.
कैलासवासी मातोश्री वयोबाई यांच्या स्मरणार्थ ही तस्वीर त्यांचे चिरंजीव काशीनाथ बाबूराव मंत्री वरळीकर यांनी अक्कलकोट येथील स्वामींच्या मठास बाळप्पा महाराज यांना अर्पण केली आहे. गुरुवार तारीख 2 डिसेंबर 1920 साली. 1920 सालीच्या सर्व या प्रतिमा आहेत स्वामींच्या. शेअर करा, जास्तीत जास्त आवडल्यास सर्व स्वामिका स्वयंपर्यंत पोचवा. श्री स्वामी. अशा प्रकारे पूर्ण लाकडी बांधकामामध्ये वाडा आहे. इकडे सच्चिदानंद परम सद्गुरू बाळप्पा महाराज यांची खरी प्रतिमा इकडे, रिअल प्रतिमा इकडे साकारलेली आहे. ही ओरिजिनल प्रतिमा ही बाळप्पा महाराजांची. ही त्यांचं बसायचं हे आसन आहे, लाकडी आसन. या सर्व खऱ्या प्रतिमा काढलेल्या आहेत आपण हाताने, काहीच फोटो वगैरे नाही. तुम्ही बरेच फोटो पाहिले असेल. कोडॅक कंपनीने जो स्वामी समर्थांचा पहिला फोटो काढलेला, सर्वप्रथम फोटो जो कोडॅक कंपनीने काढलेला, त्याची रिअल प्रतिमा, खरी प्रतिमा तुम्हाला दाखवतो मी. स्वामी असतानाची काढलेली आहे ही प्रतिमा. तुम्ही फोटो पाहिले असेल, हा रिअल मूळ प्रत ही आहे. ही मूळ प्रत आहे. स्वामी असताना तर जेव्हा कोडॅक कंपनीने पहिला जो स्वामींचा फोटो काढलेला रिअल फोटो, हा स्वामींचा फोटो आहे. हा बाळप्पा मठामध्ये आहे. आता तुम्ही व्हिडिओ शेअर करत राहा, जास्तीत जास्त सर्वांपर्यंत माहिती पोचली पाहिजे. इकडे बाळप्पा महाराज आहेत, हे बाळप्पा महाराज आहेत. सुंदराबाई इकडे कोपऱ्यामध्ये. खरा खुरा फोटो मी सुद्धा आज पहिल्यांदा पाहिलाय. स्वामी समर्थ मूळ फोटो. स्वामींचे पायाचे ठसे आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, स्वामींच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत. असे ठसे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे जिकडे जिकडे वाईट चौकोन असे केलेले आहेत ना, हे सगळे स्वामींचे ठसे आहेत पायाचे. जिथे आलेले आहेत तिकडे पाय ठेवला अलाउड नाही आहे. हे इकडे जिकडे जिकडे ब्लॉक केलेले आहेत ना, वाईट 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 वाईट, हे स्वामींच्या पायाचे ठसे आहेत. समोर मूर्ती कदू. आपल्या पेजमधील सर्व स्वामी सेवकांच्या मनातील इच्छा पूर्ण हो, हे स्वामीचरणी निवेदन आहे. सर्व स्वामिकांना विनंती आहे, जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करत राहा पुढे. बाळप्पा मठ.
शेअर करत राहा, शेअर करत राहा, शेअर करत राहा जास्तीत जास्त. आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचे प्रयत्न करतो. स्वतः आम्ही आलेलो आहोत अक्कलकोटमध्ये. आज अक्कलकोटमधले जेवढे स्वामींशी जुळलेले जे रिलेटेड जे आहेत मंदिरं वगैरे मठ, आम्ही सर्व ठिकाणी जाणार आहोत. चॅनलवरती बनत राहा, शेअर करत राहा लोकांपर्यंत, सर्व स्वामी सेवकांपर्यंत व्हिडिओ पोचू दे. इकडे हा बाहेरचा परिसर आहे मठाच्या बाहेर. तेव्हा एवढं सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. हे पूर्ण लाकडी बांधकामामधून बनवलेलं चोळप्पा मठ, चोळप्पा वाडा बनायला. आतून पूर्ण लाकडी बांधकाम आहे आणि बाहेरून हा पूर्ण वाडा आहे. ना राम मंदिर आहे, श्रीराम मंदिर आहे समोर. हे रामाचं मंदिर आहे पुराण. हे शिवलिंग आहे. खूप शांत वातावरणामध्ये इकडे आहे. श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मंदिर गुरु मंदिरने असते. ते दररोज महाप्रसाद दिला जातो. बघूया महाप्रसाद खाऊन येऊया आपण. भूक लागली आम्हाला पण. एकदम शांत वातावरणामध्ये मठ आहे बाळाप्पांचा, खूप सुंदर असा जुन्या बांधकामामध्ये. बघा इकडे प्रत्यक्ष महाप्रसाद खाऊया, बघूया कसं आहे. हे सगळं स्वामीच्या पायाचे ठसे ते म्हटलेले, हे चौकांना ब्रिक्स केलेले. तुम्ही शेअर करत राहा, पाहू आम्ही करतो तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो पूर्ण. हे तिकडे आहे आता महाप्रसाद इकडे, म्हणून तर इकडे मागे बनवतात जेवण. मठातर्फे हा महाप्रसाद दिला जातो इथे. छान प्रतिमा आहे स्वामींची. हा पण घेणार इकडे. म्हणजे तुम्ही जर कधी आलात बाळाप्पा स्वामी मठामध्ये, तिकडे महाप्रसादाचं आयोजन आहे यांच्यातर्फे, मंदिरातर्फे. एकदम शांत वातावरणामध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बाळाप्पाची माहिती जे इकडचे संस्थानिक आहेत त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता. पूर्ण मठ हे चिंचेचं झाड एकदम सुंदर.
पुढे व्हिडिओ शेअर करत राहा, एवढंच करा. बाकी आम्ही तुम्हाला पूर्ण जेवढं अक्कलकोट दर्शन दाखवायचा पूर्ण प्रयत्न करू. पूर्ण परत याचा व्हिडिओ यूट्यूबवरती पण आम्ही टाकणार आहोत. प्रॉपर आता लाईव्ह केलेलं आहे, लाईव्ह दर्शन, आणि याचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला यूट्यूबवरती भेटेल पूर्ण व्यवस्थित. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. या अजून तुम्हाला काय जवळपास पाहायचं असेल तरी तुम्ही सांगू शकता की तुम्हाला अक्कलकोटमध्ये हे देवस्थान पाहायचं आहे, तर आम्ही प्रयत्न करू तुम्हाला ते सुद्धा तिथपर्यंत जाऊन ते दाखवायचा प्रयत्न करू. तुम्ही फक्त शेअर करत राहा पुढे. एवढं सुंदर वातावरणामध्ये तुम्हाला अक्कलकोटमध्ये जर काही असं पाहण्यासारखं वाटतं की हे राहिलं पाहायचं या, ते आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, याचा मेसेज करा. आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू पूर्णपणे. काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. ते तुम्हाला काही पाहायचं असेल. हा वाडा बघा, बाहेरून किती सुंदर वाडा आहे. हा बाळाप्पा महाराजांचा वाडा मागच्या बाजूने. इकडे जेवायचं पूर्ण सोय केलेली आहे, बंदोबस्त इकडे. शेअर करा. माझ्या सर्व बहिणींना भावांना विनंती आहे, शेअर करा. मग आम्हाला व्हिडिओ बनवायला अजून जोश येतो. तर आता थोडं भोजन करून पूर्ण लाईव्ह येतो. श्री स्वामी समर्थ.